हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. प्रेम मस्कोबानाथा जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थ्यच्च परमेश्वराय नमेन गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. आरती सप्रेम मस्कोबानाथा जय जय श्री राजा भाऊनाथा. शिवोहम. मागील म्हणजे भाग 357 मध्ये आपण पाहिलं कोणाच्या बरोबर होईल त्याला मुले किती आणि मुली किती होतील, तसेच त्याचा मृत्यू हा केव्हा, कोठे आणि कसा होईल, त्या मानवाचे आयुष्य हे किती असेल, प्रत्येक मानवाने आपल्या धर्माचे रक्षण करावे, त्यागवृत्ती ठेवावी, धर्म पाळावा, धर्माचे रक्षण करावे वगैरे दृष्टीने श्री ब्रह्मदेव हे भविष्य लिहित आहेत. आता पाहूयात भाग 358. तारीख 20 सप्टेंबर 99 शनिवार. ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवरील स्त्री आणि पुरुष, मानव तसंच पशु, पक्षी आणि प्राणी या सर्वांनी आपली शरीर संपदा ही निरोगी आणि व्यवस्थित सांभाळणं आवश्यक आहे. शरीर संपदा जर आपण व्यवस्थित सांभाळ केला नाही तर त्याबद्दल काळ राक्षस हे कठोर शिक्षा ही त्या शरीरामधील जीव आणि आत्मा आहे त्यांना प्रायश्चित्त होण्याच्या दृष्टीनं भविष्य लिहित आहेत. श्री वैकुंठ इथं श्री ब्रह्मदेव यांनी महाभारत ही कथा लिहिलेली आहे आणि श्री इंद्रदेव यांनी त्याप्रमाणे महाभारतामधील अवतारी स्त्री आणि पुरुष पात्र हे अवतारी दैवते हे श्री इंद्रदेव यांनी पृथ्वीवर जन्माला घातलेले आहेत आणि त्यांनी महाभारत हे घडवून आणलेलं आहे. श्री ब्रह्मदेव यांनी महाभारत ही कथा लिहिलेली आहे. त्याप्रमाणे त्यामधील प्रत्येक अवतारी दैवत त्यांचं भविष्य लिहिलेलं आहे आणि श्री इंद्रदेव यांनी त्याप्रमाणे प्रत्येक अवतारी दैवत यांना क्रमवार जन्माला घालून महाभारत हे घडवून आणलेलं आहे. श्री वैकुंठपदी श्री नाथ मस्कोबानाथ महाराज यांची श्री महाभारत ही मूळ कल्पना आहे. श्री महाभारत ही कथा कल्पना त्यांनी श्री ब्रह्मदेव यांना समजावून सांगितली आहे आणि त्यांनी ही कथा ज्याप्रमाणे सांगितलेली आहे अगदी त्याप्रमाणेच ही कथा लिहिलेली आहे. त्यांनी काहीही फरक अगर बदल न करता अगदी तशीच ही कल्पना कथा लिहिल्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे प्रत्येक पात्र म्हणजे अवतारी दैवत यांचं भविष्य लिहिलेलं आहे आणि श्री इंद्रदेव यांनी ते अवतारी पुरुष हे जन्माला घातलेले आहेत. श्री वैकुंठपदी श्री नाथ मस्कोबानाथ महाराज यांनी महाभारत ही मूळ कल्पना कथा त्यांनी ब्रह्मांडामधील प्रत्येक पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या प्रत्येकानं मानव यांनी महाभारत हे वाचलंच पाहिजे. प्रत्येकावर व्यवस्थित योग्य चांगले संस्कार व्हावेत त्या दृष्टीनं त्यांची कल्पना कथा आहे त्याप्रमाणे तसंच व्यवस्थितपणे वागलं पाहिजे. महाभारत ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी घटना कथा आहे. त्याची प्रत्येकानं जाणीवपूर्वक माहिती आणि अनुभव घेऊन विचार करून वागलं पाहिजे. प्रत्येकावर योग्य चांगले संस्कार व्हावे या दृष्टीनं त्यांनी मूळ कथा कल्पना
ही जन्माला घातलेली आहे. श्री वैकुंठपदी श्रीनाथ मस्कोबानाथ यांचे श्री महाभारत हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि त्यांच्याबरोबर श्री ब्रह्मदेव आणि श्री इंद्रदेव यांचे देखील अतिशय महत्त्वाचे कार्य घडलेले आहे. श्री वैकुंठपदी श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी श्री महाभारत ही घटना सांगण्याच्या अगोदर त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी घटना म्हणजे कल्पना कथा म्हणजेच श्री रामायण हे आहे. त्यांचीच श्री रामायण ही मूळ कल्पना कथा असून त्यांनीच श्री रामायण घडवून आणलेले आहे. श्री वैकुंठपदी श्रीनाथ मस्कोबानाथ यांची मूळ कथा कल्पना ही श्री रामायण ही आहे. त्यांनी श्री ब्रह्मदेव यांना ही कथा समजावून सांगितलेली आहे आणि अगदी तशीच त्यांच्याकडून लिहून घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे यामधील पात्र म्हणजेच अवतारी स्त्री आणि पुरुष दैवत यांचं भविष्य लिहिलेलं आहे आणि श्री इंद्रदेव यांनी त्याप्रमाणे प्रत्येक अवतारी दैवत हे पृथ्वीवर क्रमवार जन्माला घातलेलं आहे. आणि श्री वैकुंठपदी श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी स्वतः प्रत्यक्षात श्री रामायण यामध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांनीच रामायण घडवून आणलेला आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतः श्री कैकेयी हा महत्त्वपूर्ण अवतार घेतलेला आहे. श्री प्रभू रामचंद्र यांची सावत्र आई म्हणून श्री कैकेयी हा अवतार घेतलेला आहे. श्री वैकुंठपदी यांनी स्वतः जगाला योग्य आणि चांगले संस्कार होण्यासाठी आणि जगाला चांगला बोध होण्यासाठी प्रत्येक मानवानं श्री रामायण या कथाप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे वागण्यासाठीच श्री रामायण हे घडवून आणलेलं आहे. श्री वैकुंठपदी यांनी श्री रामायण ही महान कथा घडवण्याचा अगोदरच सर्वत्र पहिल्यांदा जगाला भक्ती मार्ग नामस्मरण यांचं महत्त्व ताकद समजण्यासाठी योग्य बोध होण्याच्या दृष्टीनं श्री भक्त प्रल्हाद हे कथा मूळ कल्पना त्यांनी मांडली आहे. श्री भक्त प्रल्हाद ही मूळ कथा कल्पना महत्त्वपूर्ण घटना ही देखील श्री वैकुंठपदी श्रीनाथ मस्कोबानाथ यांचीच आहे. त्यांनीच ती कथा रचना मांडलेली आहे केलेली आहे आणि श्री ब्रह्मदेव यांना भक्त प्रल्हाद ही कथा समजावून सांगितलेली आहे आणि त्यांच्याकडून अगदी तशीच हुबेहूब लिहून घेतलेली आहे. आणि श्री भक्त प्रल्हाद या कथासाठी पात्र म्हणजेच अवतारी दैवतांची निवड श्री कालभैरवनाथ यांनी केलेली आहे आणि श्री इंद्रदेव यांनी त्याप्रमाणे त्या अवतारी स्त्री आणि पुरुष दैवते यांना पृथ्वीवर जन्माला घातलेला आहे आणि श्री कालभैरवनाथ यांनीच कथा घटना पृथ्वीवर घडवून आणलेली आहे. श्री वैकुंठपदी श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांची श्री भक्त प्रल्हाद ही मूळ कल्पना कथा आहे. त्यांनी श्री ब्रह्मदेव यांना समजावून सांगून तशी सविस्तर लिहून घेतलेली आहे आणि श्री कालभैरवनाथ यांनी त्यामधील पात्र अवतारी दैवतांची निवड केलेली आहे आणि श्री ब्रह्मदेव यांनी त्यांचं भविष्य लिहिलेलं आहे आणि श्री इंद्रदेव यांनी ते अवतारी दैवते पृथ्वीवर जन्माला घातलेले आहेत आणि श्री कालभैरवनाथ यांनी श्री भक्त प्रल्हाद ही कथा घडवून आणलेली आहे. ब्रह्मांडामधील वर टोकापासून खाली 4 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांचं वास्तव्य आहे आणि त्यांच्या पृथ्वीच्या वर सर्व सिंहरूपी मानव आहेत. त्या पृथ्वीच्या वर श्री कालभैरवनाथ यांनी सिंहरूपी मानव हा अवतार म्हणजेच श्री नरसिंह हा अवतार घेतलेला आहे आणि त्यांनीच श्री भक्त प्रल्हाद यांच्या वडिलांना आपल्या पृथ्वीवर येऊन ठार मारलेला आहे. 4 नंबरच्या पृथ्वीच्या वर श्री कालभैरवनाथ आणि श्री विष्णुदेव या दोघांनी एकत्रित मिळूनच श्री नरसिंह हा अवतार घेतलेला आहे. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग 359 मध्ये आपण पाहणार आहोत
श्री वैकुंठ इथं श्री वैकुंठपदी श्री नाथ मस्कोबा नाथ महाराज यांनी जगाला बोध होण्यासाठी पहिली घटना श्री भक्त प्रल्हाद, दुसरी घटना श्री रामायण आणि शेवटची घटना श्री महाभारत या तीनही घटना कथा त्यांनी स्वतःचे एकट्याचे विचाराने लिहिलेली आणि घडवलेली आहे.